म्हणून देव कधी येईल काय सांगता येत नाही. आणि देवाचं नाव घ्यायला कुठलं बंधन नाही. काढलेलं नाम उच्चारिता नाही आणि दोन्ही पक्ष पाही उद्धरती. म्हणून देवाचं नामस्मरण करण्यासाठी रात्री 12ला घेतलं तरी चांगलं आणि दुपारी 12ला घेतलं तरी चांगलं. बरोबर आहे ना. 12 अमावस्याच्या दिवशी घेतलं तरी चांगलं आणि पौर्णिमेला घेतलं तरी चांगलं. बरोबर आहे ना. लग्न असल्यावर लेकराचं घेतलं तरी चांगलं आणि एखादं आपल्या घरचं कोणी गेलं तरी घेतलं तरी चांगलं. देवाचं नाव कधी घेतात ना. माणूस मेलं पण राम नाम सत्य आहे. बरं, मेलं तरी ते सत्य आहे आणि जिवंत असलं तरी सत्य आहे. देवाचं नाव कधी पण सत्य आहे, त्रिकाळ सत्य आहे. देवाच्या नावाला कधी बंधन नाही आणि देवाला कधी रात्री 12 वाजता ब्रह्मांडाच्या मालकाचा प्रवेश झाला पण ते सगळी दारं लावली होती. नंद बाबाच्या वाड्याला 9 दार होते. आपल्या वाड्याला पण 9च आहेत ना. आपल्या वाड्याला पण 9च आहेत. इथे एक दार असते ते बंद असते. डोळे फिर बस गप आता डोळे उघडून बघा. आता नाही बघत. महाराज ते 9 दार बंद होते. रात्री 12 वाजता वर बंधन अडकलं जातं. वसुदेवानं मायेला स्पर्श केला ते बंधनात अडकले गेले. मग आपण पण मायेला स्पर्श केलाय म्हणून आपण बंधनात अडकले गेलो. हे महात्मे बंधनात अडकले गेले नाही. यायला का कोणी पत्नी देत नव्हतं का? देत नव्हतं का? महाराजाला कोणी देत नव्हतं का? पण महाराजांनी केलं नाही लग्न. आम्हाला देईन तरी इथं जाय तिथं जाय तिथं जाय, याला सांग त्याला मध्ये घाल त्याला मध्ये घाल, आम्हाला पोरगी द्याच करा, आमच्या पोराचं बघा, आम्हाला माणसं मध्ये घालावं लागायले. पण महात्म्यानं कधी त्या भानगडीत पडले नाही. कारण श्री 108 जमनादासजी महाराज यांच्या 29व्या पुण्यतिथी निमित्तानं पूर्णा तालुक्यातील मोजे चुडावा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दिनांक 4 जानेवारी पासून ते 11 जानेवारीपर्यंत करण्यात आले होते. या प्रसंगी अनेक हरिभक्त पारायण कीर्तनकार यांचे कीर्तन भजनांचा लाभ चुडाव्यासह पंचक्रोशीतील भाविकांनी घेतला. तर महंत श्री जमनादासजी महाराजांचा वारसा श्री जीवनदासजी महाराज अविरत चालवित असून अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात होताच चुडावेकरात दिवाळी सणापेक्षाही मोठा आनंद गगनात मावत नाही. दूरदूर असलेले पाहुणे नातेवाईक मित्रपरिवार या काळात चुडावा गावातच राहून कीर्तनासह भजनांचा आनंद घेतात. प्रारंभी पालखी सोहळ्यानंतर काल्याचे कीर्तन होताच सर्व भाविकांना महाप्रसादाचे अन्नदान करण्यात आले. मोठ्या संख्येने या महाप्रसादाचा लाभ चुडावासह पंचक्रोशीतील भाविकांनी घेतला. या कार्यक्रमासाठी किशोर देसाई, अविनाश देसाई, ओमकार देसाई, संतोष देसाई, नागेश देसाई, गोविंद देसाई, सुनील उमराव देसाई, प्रभाकर देसाई, हरिमुकदम, संदीप देसाई, ऋतुराज देसाई, दादराव घायाळसह चेअरमन ग्रामपंचायतसह गावकऱ्यांनी परिश्रम घेतले. अतिशय भावपूर्ण वातावरणामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह पार पडला. मोठ्या संख्येनं या सप्ताहात भाविकांनी उपस्थिती लावली होती. याही वर्षी आमचे सर्वांचे गुरु जमनादासजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण हा कार्यक्रम आयोजित करत असतो. 28वा 29वा पुण्यतिथी व 28वा हा सप्त्याचं वर्ष अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये सर्व गावकरी मिळून आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत आणि लहान थोर सर्व समाज बांधव मिळून हा उत्सव अतिशय आनंदानं आपण चुडावा नगरीमध्ये साजरा करत असतो. काय वैशिष्ट्य या वर्षीच्या उत्सवाचं? या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे विविध स्वरूपाचे जे काही कीर्तनकार होते 7 दिवस हे पूर्ण नवीन आणून त्यांनी अतिशय समाज प्रबोधन अशा विषयावर आपल्या कीर्तन स्वरूपी सेवेतून समाज प्रबोधन केलेलं आहे. व आजच्या या काल्याच्या कीर्तनामध्ये आमच्या शेजारील गावचे दीपक गुरु यांनी काल्याचं कीर्तन केलं आहे व अतिशय आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये हा सण या ठिकाणी आम्ही एक सण म्हणून हा साजरा केलेला आहे.
झासा, जालना असो, संभाजीनगर असो, बऱ्याच ठिकाणी आमच्या महाराजांचे आखाडे असून आमच्या महाराजांचा गेल्या आम्ही 29 वर्षापासून सप्ताह पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त साजरा करतो आणि हा पुण्यतिथी सोहळा आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान गुरुवर्य महंत श्री जीवनदासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी होत असतो। आम्हाला खूप मोठा आनंद होतो की आमचे गुरुवर्य जमनादासजी महाराज यांचा हा 29वा पुण्यतिथी सोहळा आहे, तरी संपूर्ण गावाच्या सहकार्याने हा सप्ताह दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात पार पडलेला आहे आणि आज सप्त्याची सांगता असून काल्याचं कीर्तन आज दीपक गुरु पांगरेकर यांचं झालेलं आहे आणि महाप्रसादाचं पूर्ण तालुकाभर आम्ही आमंत्रण दिलेलं असून या महाप्रसादाकरिता बरेचसे खेड्यापाड्यातून भाविक भक्त दरवर्षी येत असतात आणि इथून पुढे आम्ही असा सप्ताह चालू ठेवणार आहोत। रामकृष्ण। कीर्तन झाल्यानंतर आज पंगत महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। या सामूहिक सप्ताह अखंड हरिनाम सप्ताहात आम्ही 7 दिवस कार्यक्रम ठेवतो। पंचकृषीतील सर्व भावी भक्तांना दररोज महाप्रसादाचं आयोजन असतं। भरपूर महाप्रसाद म्हणजे कमी कधी पडला नाही आणि आमचं वैशिष्ट्य एवढं आहे की आजपर्यंत आमच्या कार्यक्रमातील कधीच एखादा आयटम सुद्धा कमी पडलेला नाही आणि पडतही नाही। 28 वर्षात कधीच कुठली गोष्ट आमच्या कार्यक्रमात कमी कधी पडली नाही, कोणत्याच गोष्टीची कमी कधी पडलेली नाही। आणि हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमंत 108 गुरु जमनादासजी महाराज चुडावा यांच्या पुण्यतिथी निमित्त असतो। गाव मिळून याचा सहकार्य करतात आणि हे आजचा शेवटचा दिवस कार्यक्रमाचा असल्यामुळं आणि तुमचं सुद्धा आम्ही पत्रकाराचं स्वागत करतो। आमच्या आज भेट झाली, आमच्या मुलाची मुलं आणि मुलाच्या भक्ती भावनेनं आणि गावातले जे मुलं आहेत आमचे नवीन सगळी मंडळी यांनी फार सगळ्याला वाढणे, व्यवस्थित करणं, जेवणाची व्यवस्था करणे, टायमापर्यंत स्वयंपाक टायमाला करणे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित मुलांना हाताळल्या आणि कुठलीही काही कोणाची काही कुठल्या गोष्टीची पत न निघता कार्यक्रम चांगला हाताळला म्हणून मुलाचं सुद्धा मी आमच्या गावच्या मुलाचं स्वागत करतो आणि गावातल्या ज्येष्ठ मंडळीने सहकार्य केलं।